बंधू. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीती आयोगाचे सीईओ सुब्रमण्यम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक. स्वतः मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठकीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फडणवीसांची तंबी. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीत वक्तव्य. बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन. काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य. संतोष देशमुख प्रकरणात फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक. महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच, तर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा. खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप. ठाण्यातील जनता दरबाराच्या आयोजनामुळे चर्चेत आलेले पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्क मंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचाही नाईकांचा दावा. बहुतांशी एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपची सत्ता येण्याचा अंदाज. केजरीवालांच्या आम आदमी पार्टीची पुन्हा सत्तेत येण्याची संधी हुकण्याची शक्यता. इंग्लंडचा भारतीय संघाविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरमध्ये. जामठ्याच्या व्हीसीए स्टेडियमवर दुपारी 1:30 वाजता सामना सुरू होणार.